नागपुरातल्या राणा प्रतापनगर पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे। या चोरट्यांजवळून अंदाजे 3,90,000 रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या टोळीचा म्होरक्या 15 दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता आणि त्यानं पुन्हा आपल्या साथीदारांसह चोरी करायला सुरुवात केली। ही कारवाई राणा प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत करण्यात आली। इथं हार्डवेअर दुकानातील चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांना मोठं यश मिळालं। आरोपीनं जैताळा बाजार चौकातील व्हीएस ट्रेडर्स नावाच्या दुकानातून रोख रक्कम चोरली होती। सुभाषनगर परिसरात 3 संशयास्पद तरुण मोटरसायकलवरून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले। दरम्यान पोलिसांना पाहताच ते तिघेही पळून जाऊ लागले। त्यामुळे पोलिसांनी त्यांना घेराव घालून अटक केली। चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली। पोलिसांनी रोख रक्कम, एक दुचाकी, 25 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे। इतर गुन्ह्यांसह एकूण जप्ती अंदाजे 3,90,000 रुपये आहे। अटक केलेल्या आरोपींविरुद्ध नागपूर शहर आणि भंडारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 6 गुन्हे दाखल आहेत। पोलीस आता त्यांची अधिक चौकशी करतायत। या टोळीचा सूत्रधार शुभम नितनवरे आहे। तो 15 दिवसांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आला होता। त्यानं त्याचे सहकारी समीर मसराम आणि सौम्या शेंद्रे यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागात या चोऱ्या केल्या होत्या। आरोपीचे जे नाव आहे ते आहे समीर मसराम, शुभम नितनवरे आणि सौम्य शेंद्रे। यांना अटक करून त्यांच्या सखोल विचारपूस केल्याचा त्यांनी आमच्या येथील 39/2026 आणि त्याच्यासोबत 5 गुन्ह्यांची असे 6 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे। त्याप्रमाणे आम्ही 3,90,000 रुपयाचा मुद्देमाल जप्ती केलेला आहे।